नमस्कार मित्रमैत्रिणींनो. फेसबुकवर मी एक KIIT हे जे इन्स्टिट्यूट आहे, कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी ओडिशामधलं, जिथे BJPचं गव्हर्नमेंट आहे, या इन्स्टिट्यूटला बरेचसे नेपाळमधले मुलं येतात शिकायला, फॉरेन स्टुडंट्स येतात आणि ते त्यांची ती फी भरतात. चांगली त्यांच्याकडनं फी घेतली जाते. हे काय म्हणजे फ्री नाही आहे त्यांच्यासाठी. तर या इन्स्टिट्यूटमध्ये एक मुलगी, नेपाळी मुलगी, तिचं प्रेम प्रकरण एका मुलासोबत, भारतीय मुलासोबत आहे. तो कुठला तरी उत्तर प्रदेशातला आहे आणि मनोज श्रीवास्तव नावाच्या भाजपच्या नेत्याचा तो मुलगा आहे, अशी माहिती येते आहे पुढे. आता या मुलीचं आणि त्याचं प्रेम प्रकरण हे थोडंसं व्हायलंट झालं, कारण तो दादागिरी करू लागला, तो तिला अब्यूज करू लागला, धमक्या देऊ लागला आणि बरंच हे प्रकरण पुढे गेलं. तिने या संदर्भात विद्यापीठातल्या जी संस्था, त्यांची यंत्रणा असते, त्याच्याकडे तक्रार केली की हे मला असह्य होत आहे, मला प्रॉब्लेम होतो आहे. परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं तिच्याकडे आणि शेवटी मग तिने हॉस्टेलच्या रूममध्ये स्वतःला फॅनला लटकवून गळफास घेतला. आणि हे झाल्यानंतर तिथले जे मुलं होते, स्टुडंट्स, त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली. का केलं आंदोलन? कारण ते विद्यापीठ ही सगळी केस रफादफा करायला निघालं KIIT. तिचे पालक यायच्या आतच त्या मुलीच्या शरीराची ऑटोप्सी करायची आणि सगळं पॅक करायचं, ते असं त्यांनी तयारी सुरू केली. कुठले इन्व्हेस्टिगेशन करायचं नाही, ती कशामुळे सुसाईड केलं, काय झालं. तर त्या मुलांनी आंदोलन सुरू केलं आणि आंदोलन सुरू केलं तर त्यांना मारहाण करण्यात आली. आणि नेपाळचे जे मुलं आंदोलन करायला उतरले होते, त्यांना सगळ्यांना धमकी दिली गेली, त्यांना वाईट शब्दामध्ये बोललं गेलं. ते काय बोललं गेलं ते हे ऐका. ही बाई जी आहे, ही तिथली टीचर आहे त्या विद्यापीठातली. हिचं नाव आहे मंजुषा पांडे. तर ही किती माज करून त्यांना बोलते, त्यांच्या देशाबद्दल बोलते की आमच्या या युनिव्हर्सिटीचा जो अर्थसंकल्प आहे हा तुमच्या नेपाळच्या अर्थसंकल्पापेक्षा मोठा आहे आणि आम्ही तुम्हाला असं फुकट देतो आणि असं करतो. हे तुम्ही ऐका, किती माज करते ती. आता हे तुम्ही ऐकलं तर हे अशा पद्धतीने स्टुडंट्सला, फॉरेन स्टुडंट्सला ट्रीट करतं आहे हे विद्यापीठ. आता प्रॉब्लेम असा झाला आहे की हा जो कन्सर्न व्यक्ती आहे, याच्यामधला जो मुलीचा जो बॉयफ्रेंड होता, ज्याला कंटाळून, ज्याच्या त्रासाने कंटाळून तिने आत्महत्या केल्याचं पुढे येत आहे, याच्यात त्यांना तपास करायचा नाही आहे आणि जे आंदोलन करतायत यांना दाबून टाकायचा आहे त्यांचा आवाज. विद्यापीठांमध्ये आवाज दाबणं हे 2014 नंतर जोराने सुरू झालं आहे. यांना विद्यार्थ्यांचा आवाज नको असतो, स्टुडंट्स बॉडीजमधली डेमोक्रेसी नको असते. म्हणूनच JNU वगैरे अशा विद्यापीठांमध्ये जेव्हा काय असा आवाज येतो तेव्हा तो चिरडून टाकला जातो. त्यातला जो कन्हैयासारखा जो त्यातला हिरो असतो त्याला जेलमध्ये टाकलं जातं काहीच पुरावे नसताना. या 2014 नंतर रोहित विमलासारखे प्रकरणं पुढे आले. विद्यापीठातले स्टुडंट्स गायब व्हायला लागले, जेलमध्ये सडवले जात आहेत काही काश्मीरी युवक, दिल्ली दंग्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे असे खोटे आरोप करून. तर हे सगळे प्रकार सुरू झाले. तर आता हे फॉरेन स्टुडंट्सला पण त्यांच्या देशावरून त्यांच्या देशाला ते कमी लेखायला लागले. म्हणजे बघा, या पांडेबाई त्यांच्या देशाला हीन समजतायत की तुमचा देश काय, आमची विद्यापीठाची इकॉनॉमी तुमच्यापेक्षा मोठी आहे, अशा प्रकारचं हीन या पांडेबाई त्यांना वागवत आहेत. आणि मग त्यांना, या मुलांना जबरदस्ती रूम खाली करून त्यांना एका बसमध्ये बसून कटक स्टेशनवर सोडून देण्यात आलं की तुम्ही यू आर ऑफ, तुमचा आमच्या विद्यापीठाचा काही संबंध नाही. म्हणजे विद्यापीठाने या मॅटरमध्ये, आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटी दिसते, म्हणजे इतक्या टोकाचा निर्णय घेऊन टाकला की नेपाळी स्टुडंट्सला सगळ्यांना हाकलून द्यायचं या एका केससाठी. म्हणजे एका भाजप नेत्याच्या मुला वाचवण्यासाठी हे एवढ्या मोठ्या टोकाचा निर्णय विद्यापीठ घेत आहे. म्हणजे कुठे चालला आहे भारत देश, लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे काही तारतम्यच राहिलं नाही आहे. म्हणजे विद्यापीठ हे गुलामीगिरीचे पीठ झाले. ते भाजपच्या RSSचे अजेंडे चालवणाऱ्या जसं शासन करतं की शेतकऱ्यांनी आंदोलन केलं की ते चिरडून टाकायचे, त्यांच्या मागण्या मान्य करायच्या नाही, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्यांना बदनाम करायचं,
त्यांना काय काय हीन बोलायचं, तशा प्रकारचं काम या पांडेबाईंनी केलं आणि विद्यापीठाने केलं आहे, लक्षात घ्या. मग ते मुलांचा बातमी त्या नेपाळच्या प्राईम मिनिस्टरकडे गेली, तेव्हा त्याने ट्विट केलं आणि त्याने कॉन्टॅक्ट पण केला असेल इंडियन ऑथॉरिटीजला. तरीसुद्धा लक्ष दिलं गेलं नाही. नेपाळमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनं सुरू केली, नेपाळच्या विद्यापीठातल्या आणि शाळांमधल्या, कॉलेजेसच्या. आणि मग याला आवाज मिळाला आणि तेव्हा मला असं वाटतं की भारत सरकारमधल्या कुठल्या तरी यंत्रणेतून वरून यांना सांगितलं गेलं असेल की हे सगळं बंद करा, लवकर आटोपा. तेव्हा विद्यापीठाने एक जाहीरनामा, माफीनामा प्रसिद्ध केला आणि या बाईचा पण व्हिडिओ आला. ही जी पांडे म्हणून एवढी माच करत होती, तिचा व्हिडिओ बघा हा. I'm making this video to apologize for the statements I said on 16th night in the. म्हणजे ती इथे अपोलोजाइज करते आणि तो पूर्ण हा याच्यात शॉर्ट व्हिडिओ आहे. हा मी तुम्हाला दाखवतो, हा पूर्ण व्हिडिओ आहे. I'm making this video to apologize for the statements I said on 16th night in the spur of the moment, and I want to communicate that whatever statements I had done, I said, are mine and have nothing to do with any of the authority of KIT University. And if any of my statements has hurted the sentiment of my Nepali students or people of Nepal, I apologize for it sincerely. म्हणजे यांची जी वृत्ती आहे बघा, माच करण्याची, दुसऱ्यांना हीन समजण्याची, चिरडून टाकायची, लोकशाहीमध्ये यांचा विश्वास नाही, फेअरनेसमध्ये यांचा विश्वास नाही. एक मुलगी तिथे मेलेली आहे, फॉरेन स्टुडंट मेलेली आहे, केवढं सिरियसली या विद्यापीठाने घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी चौकशी झाली पाहिजे. त्या विद्यार्थी आंदोलन करतायत त्यांच्याशी बोललं पाहिजे की तुम्ही काळजी करू नका, आम्ही हे सगळं करू. तर ते त्यांचं आंदोलन चिरडून टाकतायत, त्यांना हाकलून देत आहेत. म्हणजे कुठे कुठे गेला आपल्या देशाची, कुठे वाटचाल चाललेली आहे. आणि अशा प्रकारचे शिक्षक की त्यांच्या देशाबद्दल त्यांना हीन असं घालून पाडून बोलतात. आणि बरे त्यांचे व्हिडिओज आले म्हणून हे आपल्याला माहिती नाही, तर हे तर कळलंच नसतं. तर यांचा ॲटिट्यूड, या पांडेबाईंसारखे जे घुसलेले आहेत यंत्रणेमध्ये, यांचा ॲटिट्यूड कसा आहे यंत्रणेतल्या लोकांचा, हे आपल्याला याच्यातून दिसतं. आणि मग तोंडघाशी पडली आणि त्या विद्यापीठाला सुद्धा माफी मागावी लागली आणि या बाईला पण माफी मागावी लागली. पण या सगळ्यामध्ये होतं काय की आपल्याकडे फॉरेन जे स्टुडंट्स थोडेफार जे येतात या गरीब देशांमधून, त्यांना जरी असं कळलं की हे आपल्या देशालाच वाईट म्हणतात, तर ते पण यायचं कमी होऊन जाईल, ते पण यायचं बंद होऊन जाईल. फॉरेन टुरिस्ट आता येत नाहीत, फॉरेन इन्व्हेस्टर्स सगळं फॉरेनचे हे काढतायत, इन्व्हेस्टमेंट्स काढतायत. आता जे थोडाफार आपल्या विद्यापीठांमध्ये आजूबाजूचे किंवा आफ्रिकन देशातले लोक येतात, ते देखील कमी होऊन गेले किंवा बंद होऊन गेले. तर हे करतील काय, तर यांनी माज बंद केला पाहिजे आणि लोकशाही पद्धतीने, विवेकवादी पद्धतीने विद्यापीठं चालवले पाहिजेत, चांगलं सन्मानाने लोकांना वागवलं पाहिजे. पण आता हे सरकारचे अजेंडे, RSSचे अजेंडे विद्यापीठांमध्ये चालवायला लागलेत सगळे लोक, आणि हे दुर्दैवी आहे. हे बंद व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. आय होप की मी जी फेसबुक पोस्ट केली होती तिचं एक्सप्लेनेशन तुम्हाला यातून मिळेल, कारण हे मराठी मीडियामध्ये फार कुठे आलेलं दिसत नाही आहे. ही बातमी जी आहे ही मला इकडून तिकडून व्हिडिओज कलेक्ट केले, बघितलं, तेव्हा हे सगळं डिटेल कळले. टेक केअर मित्रांनो.